नमस्कार युवकार, हांव किशोर नायक गांवकार. आतांच आमकां म्हायती मेळ्ळा की गौतम खट्टर हाका पुलिसांनी हिमाचल प्रदेश हांगासर अरेस्ट केल्या. आता ही बातमी आणि ह्या संदर्भातले जे काय अपडेट्स आसात ते तुमकां सगळ्यांक मेळटलेच बाकीच्या कडेन पळोवपाक. पूण आमी जो आयज विशय घेवपाचो आसा तो विशय घडये तुमकां बाकीच्या कडेन पळोवपाक मेळपाक शकना, म्हणून आमी हो विषय घेवपाचो डिसिजन घेतला. आता हो विषय कितें की आयज एक अचानक बातमी धडकली. ती बातमी कितें तर पेडण्यांतली सुमार 15 लाख स्क्वेअर मिटर जमीन ही नो डेव्हलपमेंट झोना भितर घातल्या, नो डेव्हलपमेंट झोनान रिवर्ट जाली अशा पद्धतीची ही बातमी. आता पयले सुवातेर आमी प्रुडंटाची फ्लॅश न्यूज पळोवया. आरोलकर हेल्स TCP's NDZ रिव्हर्जन एज बर्थडे गिफ्ट. Mandre MLA Jeet Arolkar hails the TCP board's decision to revert around 15 lakh square meters of land in Chopdam, Mandre and Arambol back to the no development zone, calling it his birthday gift. He thanked Minister Vishwajit Rane for his dynamic decision. म्हटल्यार जीत आरोलकर हाचो 30 एप्रिलाक बर्थडे आसा आणि ह्या बर्थडेच्या फाटभुंयेर अशा पद्धतीचो हो डिसिजन 15 लाख स्क्वेअर मिटर सुमार जमीन ही नो डेव्हलपमेंट झोनात रिवर्ट केला अशें ही मेसेज आमकां सांगता. मागीर गोंयकारपण जे इवनिंग न्यूज पेपर येता तातूंत TCP रिवर्ट्स 10 लाख स्क्वेअर मिटर्स लँड टू नो डेव्हलपमेंट झोन इन पेडनेम तालुका अशी तांची मेसेज आसा. मागीर लोकमत डिजिटल बुलेटिन म्हणटा पेडणेतील 10.9 लाख चौरस मीटर जमीन नो डेव्हलपमेंट झोनमध्ये आणण्याचा निर्णय. ही लोकमत. गोमंतकाची ब्रेकिंग न्यूज सांगता द TCP बोर्ड लेड बाय मिनिस्टर विश्वजित राणे हॅज मेड करेक्शन्स टू द रिजनल प्लॅन 2021 रिव्हर्टिंग बॅक 15 लाख स्क्वेअर मीटर्स ऑफ लँड फ्रॉम चोपडे मांद्रे अरंबोल टू नो डेव्हलपमेंट झोन. मागीर ही सगळ्यो ब्रेकिंग न्यूज फटाफट आयज येयल्यो आणि एक पुरायपणान वातावरणूच अशा पद्धतीन जालें की खंय तरी TCP मिनिस्टरान बॅकफुटार गेलो काय कितें. तांणी 39A अंडर ज्यो जमनी सेटलमेंट झोन करपाक लागून चेंज ऑफ झोन केल्लो ते तेणी रिवर्ट केले काय कितें अशा पद्धतीचो ह्यो सगळ्यो गजाली जाल्यो. आता ही बातमी कित्याक आयली तर आयज एक त्या संदर्भातले नोटिफिकेशन इश्यू जाला आणि त्या नोटिफिकेशनान हे नोटिफिकेशन आसा ज्या नोटिफिकेशनान ह्यो पर्टिक्युलर केसी मांद्रे हरमल चोपडे हाच्यो नोटिफाय केल्ल्यो आसात फॉर रिकमेंडिंग दीज प्रॉपर्टीज एज नो डेव्हलपमेंट एरिया. आमी जेन्ना नोटिफिकेशन हे चॅक केलें तेन्ना अजाप जावपा सारकी गजाल आमकां त्या नोटिफिकेशनान पयली मेळ्ळी. पयले सुवातेर त्या नोटिफिकेशनान 2 नोटिफिकेशनां आसात TCPचे. पहिले जे नोटिफिकेशन आसा त्या नोटिफिकेशनान ऑलमोस्ट सुमारे 14 केसी आसात ज्यो TCP डिपार्टमेंटान 39A अंडर चेंज ऑफ झोन करपाक लागून सेटलमेंट झोन करपाक लागून तांणी हे नोटिफिकेशन इश्यू केला. आणि त्या नोटिफिकेशना भितर प्रसिद्ध फेमस मोरजेची जी प्रॉपर्टी डोंगर पठाराचेर जी घेतल्या गंगा रेड्डी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड तातून ऑलमोस्ट 13,000 स्क्वेअर मिटर जमीन ही सेटलमेंट करपाचो प्रस्ताव त्या नोटिफिकेशना भितर आमकां पळोवपाक मेळ्ळो. आता त्या नोटिफिकेशनान ऑलमोस्ट 14 केसी आसात ज्यो बारीक सारीक आणि तातूंत गंगा रेड्डी हीच तातूंत व्हडली जी सेटलमेंट झोनान फ्रॉम ऑर्चार्ड टू सेटलमेंट झोन रिकमेंड केल्लेली आसा. त्या नोटिफिकेशनाच्या सकयल आनी एक नोटिफिकेशन आसा आणि त्या नोटिफिकेशनान ह्यो चोपड्या मांद्रे आणि हरमल ह्या 3 गावातले वेगवेगळ्यो अशा केसी धरून ऑलमोस्ट 10 लाख परस चड अशा पद्धतीच्यो ह्यो केसी ह्यो नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून रिकमेंड करपाचें हे नोटिफिकेशन. आता आमी डिटेलान जेन्ना ह्या विशयाचेर अभ्यास केलो, डिटेलान जाणून घेवपाचो प्रयत्न केलो तेन्ना एक गजाल आमच्या लक्षात येयली जी हांगासर क्लियर जावप खूब गरजेचें आसा. कारण खूब जाणांचो ह्या बातमेंतल्यान ह्या ब्रेकिंगांतल्यान एक गैरसमज जाव येता. पयली गजाल
म्हटल्यार 39A अंडर आतां मेरेन सरकारान ज्यो जमनी सेटलमेंट झोन चेंज करपाक लागून रिकमेंड केल्ल्यो आसा तातूंतल्या एक्याय इंचाची जमीन ही हांगासर रिवर्ट केल्ली ना, ही पहिली गजाल सगळ्यांनी समजून घेवपाक जाय. नाजाल्यार 39A अंडर सेटलमेंट केल्ली जमीन आतां रिवर्ट केला काय कितें अशें मात्तूय ना. त्या खातीर 39A अंडर ज्यो जमनी सरकारान चेंज ऑफ झोन इंटू सेटलमेंट झोन जे केल्लेले आसा तातूंतल्या एक्याय केसीचो हातून आस्पाव ना, ही पहिली गजाल. आतां दुसरी गजाल, ह्या चेंज ऑफ झोनान जी रिवर्ट केला अशें जे चित्र तयार करपाचो प्रयत्न जाता तातूंत पयल्या सुवातीर चोपड्याचे 3 केसीस आसात. सर्वे नंबर 10/1A, 10/1E आणि 17/1 हे तिनूय ज्यो केसी आसात त्यो 17(2) अंडर कन्वर्ट केल्ल्यो. आणि आमकां सगळ्यांक खबर आसा 17(2) हायकोर्टान भायर मारला. आतां ते सुप्रीम कोर्टान सरकारान चॅलेंज केल्ले आसा, ताचे सुप्रीम कोर्टान सुनावणी सुरू आसा. पुणून हायकोर्टान 17(2) भायर मारला आणि हे तिनूय केसी ह्यो 17(2) अंडर रिवर्ट केल्ल्यो. दुसरी गजाल, ह्या तिनूय केसीक हायकोर्टान ऑलरेडी PIL घालून चॅलेंज केल्ली आसा. मयूर शेडगांवकर हांणी ह्यो तिनूय केसी हायकोर्टान चॅलेंज केल्ल्यो आसा, ज्यो 17(2) अंडर कन्वर्ट केल्ल्यो. आणि त्या खातीर ह्या रिकमेंडेशनान आयचे जे TCP डिपार्टमेंट आपूण रिवर्ट केलो म्हणून दाखयता त्या रिवर्टान दम ना, कारण ऑलरेडी 17(2) हे कॅन्सल जाल्लें आसा आणि PIL हायकोर्टान फायल जावन ताचेर सुनावणी सुरू आसा. हो जालो पयलो विशय. दुसरी मांद्रेची प्रॉपर्टी 366/0 मेसर्स आयडिया बिझनेस सॉल्युशन म्हणून आहा. मागीर हरमलचे 3 सर्वे नंबर आसा तातूंत 275/0, 242/0, 242/1A. दॅट इज किशोर कुमार काया आणि कैलास राजेंद्र सिंगला अश्यो तेंच्यो ह्यो जमनी आसात. आता मुखेलपणान जेन्ना ह्या पुराय सगळ्या सर्वे नंबराची आमी चवकशी केली आणि ह्या सर्वे नंबराक जाणून घेवपाचो प्रयत्न केलो तेन्ना मजेची गजाल तुमकां सांगता की चोपडे पेडण्याची जी जमीन आसा ती जमीन ही पार्टली सेटलमेंट, पार्टली ऑर्चार्ड, पार्टली नॅचरल कवर विथ नो डेव्हलपमेंट स्लोप, पार्टली नॅचरल कवर विथ इरिगेशन कमांड एरिया. म्हणटकूच पार्टली सेटलमेंट आणि प्रामुख्यान ऑर्चार्ड, नो डेव्हलपमेंट स्लोप, नॅचरल कवर अशा पद्धतीची रिकमेंडेड ही जमीन रिजनल प्लॅनान आसा. ती जमीन हे TCP डिपार्टमेंट काडटा आणि नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ते प्रपोज करता. मागीर मांद्र्याची जी जमीन आसा ती सुद्धा पार्टली ऑर्चार्ड, पार्टली नो डेव्हलपमेंट स्लोप, ती नो डेव्हलपमेंट झोनान वयता. मागीर चोपड्याची फुडली जमीन आसा सेम पार्टली सेटलमेंट, पार्टली नॅचरल कवर, पार्टली नो डेव्हलपमेंट झोन, पार्टली इरिगेशन म्हणटकूच ती नो डेव्हलपमेंट झोनान वयता. मागीर हरमलची प्रॉपर्टी तशीच पार्टली प्लेग्राउंड, पार्टली ऑर्चार्ड, पार्टली नो डेव्हलपमेंट झोन, ती रिकमेंड जाता नो डेव्हलपमेंट झोनान. आता मुखेलपणान हांगासर आमी एक गजाल समजून घेवपाक जाय की हांगासर एकूय जमीन जी फुल्ली सेटलमेंट केल्ली आसा आणि ती आतां रिवर्ट करून नो डेव्हलपमेंट झोनान वयता अशें मातूय ना. रिजनल प्लॅनान ह्यो जमनी पार्टली ऑर्चार्ड, पार्टली नो डेव्हलपमेंट स्लोप अशा पद्दतीत नोटिफाय जाल्ल्यो आसा. म्हणटकूच ते फूल फ्लेज डेव्हलपमेंटाक यूज करपाक मेळत ना. नो डेव्हलपमेंट स्लोपाच्यो जमनी आसात आणि त्योच काडून हांगासर नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून रिकमेंड केल्ल्यो आसा. आता नो डेव्हलपमेंट एरिया हे डेफिनेशन जे आसा हे डेफिनेशन रिजनल प्लॅनान खंयच ना. हे आता नवीन शोध हो TCP डिपार्टमेंटान ह्या नो डेव्हलपमेंट झोनाचो लायल्लो आसा. रिजनल प्लॅनान इको सेन्सिटिव्ह 1 आणि इको सेन्सिटिव्ह 2 अशा पद्धतीची 2 डेफिनेशन आसात आणि त्या डेफिनेशना भितर हे सगळ्यो ज्यो जमनी आसात ते कॅरेक्टरायझेशन तांचे केल्लेले आसा. आता हो नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून हो जो नवीन डेफिनेशन TCP डिपार्टमेंटान काढला ते नेमके कितें हे TCP डिपार्टमेंटाकूच कळटलें. म्हटल्यार एक गजाल आमी समजून घेवपाक जाय की खूब जाणांक दिसतले जावं तेणी नो डेव्हलपमेंट एरियान त्यो रिकमेंड केल्लेले आसात, म्हणून तशें कांयच ना. ऑलरेडी त्यो जमनीच सेटलमेंट नसल्या कारणान आणि त्यो डेव्हलपमेंटाक यूज न जाल्ल्या कारणान
त्यो जमनी नो डेव्हलपमेंट एरियान दाखोवन हे नेमके सरकार कितें करूंक सोदता. आनी जर जी दारोलकार आमदार गिफ्टूच म्हणटा जाल्यार हे आनी कसलें पोके गिफ्ट तो स्विकारता असो प्रश्न आमकां करचो पडटलो. आतां पयली गजाल, ही सगळी रिकमेंडेशनां जी जाल्ली आसात ती रिकमेंडेशनां कोणाच्या प्रस्तावाचेर ना जाल्यार कोणाच्या एप्लिकेशनाचेर जाल्या जाल्यार आमी पळयला त्या नोटिफिकेशनाक खंयच उल्लेख ना की कोणी तरी चेंज ऑफ झोन करपाक कोणी तरी एप्लिकेशन केला. कोणेच एप्लिकेशन केल्लें ना. हांगासर टीसीपी मिनिस्टर आपुणूच नोट घालता आनी तेका दिसता ओके हेची एरिया नो डेव्हलपमेंट एरिया, तेची प्रमोद सावंताची नो डेव्हलपमेंट एरिया, आणि कोणाची सेटलमेंट एरिया, आणि कोणाची नो डेव्हलपमेंट एरिया. म्हणजे टीसीपी मिनिस्टराक दिसता तशें तो नोट घालता आणि तशा पद्दतीन जमनीचो वापर हो तो रिकमेंड करता. अशें जावपाक शकता काय कितें? फाल्यां तुमची जमीन तुम्ही एप्लिकेशन करूंक ना आणि परस्पर ती जमीन मिनिस्टर आपल्याक जाय तशी चेंज ऑफ झोन करता जाल्यार तुम्ही ती मान्य करपाक शकता काय कितें? आणि तुमकां जर मान्य ना जाल्यार तुम्ही फाल्यां कोर्टान वयतले आणि कोर्टान जर गेले जाल्यार कोर्ट विचारतलो बाबा तेणी एप्लिकेशन करूंक ना जाल्यार ही चेंज ऑफ झोन कित्याक लागून केला आणि कित्या खातीर केला. कारण रिजनल प्लॅनान ऑलरेडी नोटिफाय जाल्लेली आसा. रिजनल प्लॅनान जर ती सेटलमेंट म्हणून जर नोटिफाय जाल्ली आणि जर तुम्ही ती नो डेव्हलपमेंट एरिया किंवा इको 1 इको 2 जर घातलेली जाल्यार एक गजाल वेगळी. सो ही नाटकां जी सरकारान चलयल्या तो एक संभ्रम तयार करपाक लोकांच्या मनात की पळय टीसीपी मंत्री आता सुदारलो, तो आता हळूहळू सगळ्यो जमनी काढून नो डेव्हलपमेंट एरियान घालपाक लागला. सो तेचेर बेश्टेच तुम्ही त्याच्या नावान शंख फुको नका. त्याच्या नावान तुम्ही कालूच ताणी आपल्या एका भाशणान तांडव करतात आपल्या नावान अशें भाशणान उलयल्लो तो. सो कोणी तांडव विंडव करपाची गरज ना. तेणी ह्यो आता तो सुदारला आणि हे सगळें तो आता करेक्शन करता. अशा पद्दतीचें एक वातावरण तयार करपाचो प्रयत्न जाता आणि मिडिया त्या वातावरणाक बळी पडोवन मिडियाय अशा पद्दतीचें चित्र तयार करता की हय हय जालें हें आता नो डेव्हलपमेंट एरिया. तशें कांयच ना. हो निव्वळ भ्रम, हो निव्वळ गैरसमज पसरवपाचो हो प्रयत्न. ज्यो जमनी ऑलरेडी नो डेव्हलपमेंट स्लोप, इरिगेशन कमांड एरिया, ऑर्चार्ड लँड, नॅचरल कव्हर हातून नोटिफाय जाल्ल्यो आसा त्यो जमनी काढून नो डेव्हलपमेंट एरियान रिकमेंड करप हातून कांयच फरक पडना. त्या खातीर ही निव्वळ भ्रम तयार करपाचो प्रयत्न. आता हे नोटिफिकेशन इश्यू जाल्या उपरांत खंय तरी आमचे हळडोणचे आमदार ॲडव्होकेट कार्लोस फेरेरा तेवूय जागे जाले. कारण तांकांय दिसलें की हेच्या पयलीं 20 तारखेक आनी एक नोटिफिकेशन इश्यू जाल्लें आणि त्या नोटिफिकेशनान तांच्या मतदारसंघातली साल्वादोर तो मुंद ह्या वाठारांतली ऑलमोस्ट 2,69,679 स्क्वेअर मीटर जमीन ही नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून रिकमेंड जाल्ली आसा. म्हणटकूच आपल्या वाठारांतली जमीन ही साल्वार जाली अशा पद्दतीचे तांचे म्हणणे आसा. तातूंत मांद्र्याची आनीक 2 सर्वे नंबर आसात ऑलमोस्ट 2,28,867 तेवूय नो डेव्हलपमेंट झोनान रिकमेंड केल्ल्यो आसा. म्हणटकूच हे सगळे केसी जर पळयल्यो आणि हे सगळे 1/14चे उतारे जर आमी पळयले जाल्यार इतल्या लाखांनी स्क्वेअर मीटर ह्यो जमनी खंयच्या कंपन्यांनी ऑलरेडी विकत्यो घेतलेल्यो आसात. आता नो डेव्हलपमेंट स्लोप, इरिगेशन कमांड एरिया ह्यो जमनी जेन्ना ह्यो कंपन्यो विकत घेतात त्यो बेठेच घेवचे ना. कोण तरी तांचे कनेक्टेड पॉलिटिशियन, कोण तरी कनेक्टेड तांचे रॅकेट आसपाक जाय. कारण ह्यो जमनी विकत घेतल्या उपरांत तो डेव्हलपमेंट जर करतलो जाल्यार त्यो डेव्हलपमेंट करपाक 39A अंडर तांकां चेंज ऑफ झोन करचो पडटलो. आता विश्वजीत राणे एज अ टीसीपी मिनिस्टर ताणें ऑलरेडी ह्यो जमनी नो डेव्हलपमेंट एरिया म्हणून रिकमेंड करून उडयल्या. म्हणटकूच हे जे लोक आसात ते लोक आता कोणा ना कोणाच्या तरी फाटल्यान हे बाबा फाटी घेयात आणि आपले चेंज ऑफ झोन करात अशा पद्दतीन फाटल्यान लागतले म्हणटकूच डिमांड वाडलो म्हणटकूच सुटकेस टू सुटकेशी वाडल्यो आणि त्या खातीर हे सगळे सर्वे नंबर आता आमकां आमच्या तकलेन सेव्ह करून दवरचे पडटले. कारण केन्नाय नोटिफिकेशन परत ह्याच सर्वे नंबरान चेंज ऑफ झोन म्हणून 39A अंडर येवपाक शकता. ताची जतनाय ही निश्चित हांगासर घेवची पडटली. हो सगळो प्रकार घडये आमी म्हणटात तशी पावणी वाडोवपाचो हो प्रकार आसपाक शकता आणि त्या खातीर पुरायपणान अलर्ट रावन
ह्या सगळ्या गजालींचेर आमकां लक्ष दवरचें पडटलें. जीत आरोलकार हाच्या बाबतींत एक गजाल आमी मान्य करतात की ते सत्ताधारी सरकारा बरोबर आसूनय बीन 72 आणि 39A ते विरोध करतात. ह्यो सगळ्यो गजाली बऱ्यो आसात, पुणून विरोध करून जावचो ना. विरोध करून त्यो केसी कॅन्सल करून घेवपाक अजून जीत आरोलकर हांकां यश मेळ्ळेलें ना. जें यश आमदार विरेश बोरकार हांणी आपल्या सानांद्रे मतदारसंघाच्या बाबतींत फावो करून घेतलें, जें यश मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी आपल्या मतदारसंघातली एक केस कॅन्सल करून तांणी यश मेळयलें, पुणून आमदार जीत आरोलकार हांच्या बाबतींत तें मात घडोवंक ना. एकूच केस जी रद्द जाली ती हरमलची केस, तातूंत पुरायपणान हरमलकारांक ताचें श्रेय वयता. ऑफकोर्स आमदाराचो फूल सपोर्ट हरमलकारांक त्या बाबतींत आसलो, हातूंत मातूय दुबाव ना. पुणून ही 15 लाख स्क्वेअर मिटर जमीन रिवर्ट जाली नो डेव्हलपमेंट एरिया अशें म्हणून जर कोण वडविकाय गाता, अशें म्हणून जर कोण व्हडली गजाल ही जाली अशें मानता, नाजाल्यार आमदार जीत आरोलकर हे स्वता ही व्हडलें आपले बर्थडेचे गिफ्ट अशें जर मानता, जाल्यार म्हाका दिसता तो मूर्खपणाच थारतलो. तातूंत कांयच व्हडलें फावो जावंक ना. 39A अंडर सेटलमेंट जाल्ली एकूय इंच जमीन ही हांगासर रिवर्ट जाल्ली ना. ही पयली गजाल सगळ्यांनी लक्षांत दवरपाक जाय. आणि त्या खातीर हे जे जमनीचे खेळ सुरू आसात, ह्या खेळांक कोणूच बळी पडपाचे न्हू. ह्या पुराय खेळाचेर आमची सगळ्यांची बारीक नजर लागून आसा आणि त्या खातीर आमच्या नदरेंतल्यान ह्यो गजाली खंयच सुटपाच्यो ना. आणि त्या खातीर कोणेय जर अशा पद्दतीन हो गैरसमज पसरोवन लोकांच्या मनात संभ्रम तयार करपाचो जर प्रयत्न केला जायत, जाल्यार तो प्रयत्न सध्याच्या परिस्थितीन तरी तुमचो यशस्वी जावंक शकना. तुमच्या कडेन एकूच पर्याय उरता सरकारा कडेन, तो म्हटल्यार 39A हो टोटल स्क्रॅप करात. तो जर स्क्रॅप केलो जाल्यारूच ह्यो जमनी साल्वार उरपाक शकतात. नाजाल्यार ह्या जमनीच्या ह्या पुराय चक्रव्यूहान तुमी अशें कितें अडकतले की त्या चक्रव्यूहांतल्यान भायर सरप तुमकां शक्य जावचें ना. हें ह्या लोकांनी लक्षांत दवरप खूब म्हत्वाचें. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत, जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.